नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये कुठे बाईंग केली आहे आणि कुठे सेलिंग केली आहे याचा डेटा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडची कॅश अँड इक्विव्हॅलंट्स डिक्रीज होऊन ऑगस्ट 2025 मध्ये आली आहे 1.76 लाख कोटी रुपयांची, जी जुलै 2025 मध्ये होती 1.85 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडची ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये टॉप ओव्हरऑल एडिशन आहे इटर्नल लिमिटेडमध्ये 7,200 कोटी रुपयांची, तसेच इन्फोसिस लिमिटेडमध्ये आहे 5,000 कोटी रुपयांची आणि HDFC बँक लिमिटेडमध्ये आहे 3,100 कोटी रुपयाची. तसेच म्युच्युअल फंडची ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये टॉप ओव्हरऑल रिडक्शन आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडमध्ये 3,100 कोटी रुपयांची. ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्टमध्ये आहे 2,900 कोटी रुपयाची आणि NTPC लिमिटेडमध्ये आहे 2,700 कोटी रुपयांची. चला मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये लार्ज कॅप सेगमेंटमध्ये कोणते शेअर खरेदी केले आहे आणि कोणते शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडने लार्ज कॅप सेगमेंटमध्ये ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये की बाईंग केली आहे इन्फोसिस लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, HDFC बँक लिमिटेड, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि ॲक्सिस बँकमध्ये. तसेच मित्रांनो, म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये लार्ज कॅप सेगमेंटमध्ये की सेलिंग केली आहे हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲव्हेन्यू सुपरमार्ट, REC लिमिटेड, हिंडाल्को इंडस्ट्री आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये. तसेच मित्रांनो, असे कोणते लार्ज कॅप सेगमेंटचे स्टॉक आहे ज्यामध्ये म्युच्युअल फंडने कन्सिस्टंट 3 महिन्यापासून त्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर या लिस्टमध्ये SBI, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेड इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लार्ज कॅप सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंडने कन्सिस्टंट 3 महिन्यापासून कोणत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर या लिस्टमध्ये कोल इंडिया, ग्रासिम इंडस्ट्रीज, TVS मोटर, LTI माइंट्री आणि सोलार इंडस्ट्रीज या कंपन्याचे नाव इन्क्लूड आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये मिड कॅप सेगमेंटमध्ये कोणते शेअर बाय केले आहे आणि कोणते शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, मिड कॅप सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये मेजर खरेदारी केली आहे 197 कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएममध्ये, L&T फायनान्समध्ये, थर्मॅक्समध्ये, टाटा कम्युनिकेशन्समध्ये आणि कोफोर्जमध्ये. तसेच मेजर सेलिंग केली आहे म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये मिड कॅप सेगमेंटमध्ये एक्साइड इंडस्ट्रीज, मुथूट फायनान्स, HDFC AMC, JK सिमेंट्स आणि LIC हाऊसिंग फायनान्समध्ये. तसेच मित्रांनो, म्युच्युअल फंडने पूर्णपणे एक्झिट केली आहे ऑगस्ट 2025 मध्ये मिड कॅप सेगमेंटमध्ये सेंट्रल बँक आणि RBNL मध्ये. तसेच मित्रांनो, म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये मिड कॅप सेगमेंटमध्ये ऑदर टॉप बाईंग केली आहे JSW सिमेंटमध्ये 1,200 कोटी रुपयाची, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 1,100 कोटी रुपयाची, तसेच साई लाईफ सायन्सेसमध्ये 900 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. तसेच मित्रांनो, म्युच्युअल फंडने मिड कॅप सेगमेंटमध्ये टॉप रिडक्शन केलं आहे ग्रॅन्युअल्स इंडियामध्ये 6,000 कोटी रुपयांचे, RBL बँकमध्ये 5,000 कोटी रुपयांचे आणि कल्पतरू प्रोजेक्ट्समध्ये 5,000 कोटी रुपयाचे. तसेच मित्रांनो, मिड कॅप सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंडने कन्सिस्टंटली 3 महिन्यापासून या कंपन्यांमध्ये खरेदारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, इस्कोट्स, कुबोटामध्ये, ब्लू स्टार,
गुजरात फ्लोरोकेम आणि ग्लोबल हेल्थमध्ये. तसेच मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये म्युच्युअल फंडनी लगातार 3 महिन्यापासून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. मिड कॅप सेगमेंटमध्ये त्यामध्ये ACC, एक्साइड इंडस्ट्रीज, KPIT टेक, मेट्रो ब्रँड्स आणि ग्लँड फार्मा यांचे नाव इन्क्लूड आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कोणते शेअर खरेदी केले आहे आणि कोणते शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडने इम्पॉर्टंट बाईंग केली आहे. ब्लूस्टोन ज्वेलरीमध्ये 4,000 कोटी रुपयांची, मेडी असिस्ट हेल्थमध्ये केली आहे 3,000 कोटी रुपयाची. तसेच थिरुमलाई केमिकल्समध्ये केली आहे 2,000 कोटी रुपयांची इम्पॉर्टंट बाईंग. तसेच की रिडक्शन केले आहे म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये आदित्य बिर्ला फॅशनमध्ये 4,000 कोटी रुपयांचे. तसेच JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये केले आहे 1,000 कोटी रुपयाचे. सेन्को गोल्डमध्ये केले आहे 1,000 कोटी रुपयाची. तसेच म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये सिग्निफिकंट बाईंग केली आहे. क्लीन सायन्स, होम फर्स्ट फायनान्स, सिरमा, SGS टेक, कृष्णा इन्स्टिट्यूट आणि केफिन टेक्नॉलॉजीजमध्ये. तसेच म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये हायेस्ट सेलिंग केली आहे हिताची एनर्जी, BSE, PNG हाऊसिंग, आदित्य बिर्ला फॅशन आणि सोनाटा सॉफ्टवेअरमध्ये. तसेच न्यू स्मॉल कॅप एंट्रीजमध्ये थिरुमलाई केमिकल्स, सुवेन लाईफ सायन्सेस, PSP प्रोजेक्ट्स, फोसेको इंडिया, इपॅक ड्युरेबल्स यांचे नाव इन्क्लूड आहे. तसेच म्युच्युअल फंडने स्मॉल कॅप एक्झिट केले आहे थॉमस कुक, शारदा एनर्जी, फेज 3, हिंदवेअर होम इंटिरियर्समधून. तसेच म्युच्युअल फंडने कन्सिस्टंटली 3 महिन्यापासून खरेदी केली आहे शक्ती पंप्स, नेस्को, आझाद इंजिनिअरिंग, KRBL आणि SCIमध्ये. तसेच म्युच्युअल फंडने कन्सिस्टंटली आपली हिस्सेदारी रिडक्शन केली आहे ग्रॅफाइट इंडिया, कॅनफिन होम्स, पॉवरमेक प्रोजेक्ट्स, JK टायर अँड इंडस्ट्रीज आणि शारदा क्रॉपकेममधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की म्युच्युअल फंडने ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये लार्ज कॅप सेगमेंटमध्ये, मिड कॅप सेगमेंटमध्ये आणि स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कोणते शेअर खरेदी केले आहे आणि कोणते शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.